नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये। मित्रांनो, आजचा ब्लॉग्स एक वेगळा आहे। आज आपण चाललेलो आहोत कोकणामध्ये। आता हा जून महिना आहे, म्हणजे हा मिरगीचा महिना आहे। तर ह्यामध्ये प्रत्येक कोकणी माणूस आपल्या देवाला राखण देण्याचं काम करतो। तर अशीच राखण देण्यासाठी आपण गावाला चाललेलो आहोत। आता आपल्याबरोबर माझं पूर्ण कुटुंब आहे। तर आता मी सगळं फोटो सेशन चाललं आहे सगळ्यांचं। तर तुम्हाला आता सगळ्यांची ओळख करून देतो। ही बायको माझी सीमा, माझी आई, हा विघ्नेश, हा विराज, नेहा आणि मेघा। प्रचंड धुकं। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि वरंदा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सुंदर अशा माझेरी गावामध्ये, खास आपल्या देवाची राखण देण्यासाठी। कोकणामध्ये देवाच्या राखणीला खूप महत्त्व आहे। कोकणातील प्रत्येक शेतकरी तसेच शहरामध्ये गेलेला कोकणातला ग्रामस्थ हा प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्या देवाला राखण द्यायचं काम करतो। मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत तसेच निसर्गाने वेढलेल्या अशा कोकणामध्ये एक सुंदर असं गाव आहे, ते म्हणजे माझेरी। अशाच माझेरी गावामध्ये आज आपण जाणार आहोत। अशा आमच्या सुंदर गावाला दोन गडांची साथ लाभलेली आहे। एक म्हणजे मोहनगड आणि दुसरा म्हणजे कावळागड। तसेच इथे एक सुंदर गड आहे, ती म्हणजे शिवतरगड, ज्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये हा परिसर म्हणजे जणू काही स्वर्गच। मित्रांनो, आता आपण ज्या कामासाठी आलो त्याबद्दल बोलूया। कोकणामध्ये मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे। या नक्षत्राच्या सुरुवातीला मिरग साजरा केला जातो। मिरग म्हणजे मान्सूनचे आगमन झाले की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या देवताला भक्तिभावाने हाक मारतो। आपल्या शेतात ठराविक ठिकाणी जाऊन नारळ वाढवतो, तर काही ठिकाणी कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो। तो कोकणी पद्धतीने आपलं गाऱ्हाण देवासमोर मांडतो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते। मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो। मित्रांनो, कोकणातील प्रत्येक शेतकरी हा प्राचीन काळापासून निसर्ग पूजक आहे। येथील प्रत्येक शेतकऱ्याचे निसर्गाशी अतूट नाते असून विविध सणाच्या माध्यमातून तो निसर्गाशी यथाशक्ती व यथोचित पूजा अर्चा फार मोठ्या श्रद्धेने करत आला आहे। पावसाळ्यात कोकणातील शेती सुरुवात होताना शेतीच्या हंगामात कोणत्याही आपत्ती ओढू नये, गुरेढोरांना कोणतीही इजा होऊ नये, सरपटणाऱ्या प्राण्यांचा उपद्रव होऊ नये आणि जंगली जनावरांपासून शेतीचे संरक्षण व्हावे, शेतात चांगले व भरपूर धान्य पिकावे, यासाठी आपल्या शेतातील पारंपरिक स्थळावर निसर्ग देवतांची देणी देण्याची व अशा स्थानिक देवतास भूताखेतास तृप्त करण्याची पूर्वपार प्रथा हा देखील राखणीचा एक भाग आहे। तर मित्रांनो, आता आपण गावामध्ये पोहोचलोय आणि हे आमचं ग्रामदैवत आहे। तर राखणीचा जो कार्यक्रम आहे तो इथेच होणार आहे। तर त्याचा जो निवत वगैरे जो ठेवायचा असतो तो मंदिराच्या आतमध्ये ठेवायला लागतो। तर आमचं जे देव आहे ते आतमध्ये आहेत, ते आता हे तुम्हाला मी सगळं दाखवतो। आता इथेच आपली जी गावाची जत्रा होणार आहे ती पण इथेच होणार आहे।
आता मंडळी 2 कोंबड्यांची बळी दिली जाते, त्यातला एक आरवता आणि एक बिनआरवता. आता हा जो आहे हा आरवता आहे, बरोबर ना? आणि इकडचा बिनआरवता. हा, मग आता ह्या दोघांची बळी आता आपल्याला खाली द्यायची आहे. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तुझा 6 वर्षाच्या कारसाईचा मान पालजत्रेच्या रूपानं या ठिकाणी तुला अर्पण केलेला आहे. बाळगोपाळांच्या मागे जसा आतापर्यंत 12 महिने 18 काळ जिकडं तिकडं शब्दा बांधावर जिकडं तिकडं नोकरी धंद्याला बाहेर असणारी असते सगळ्यांच्या पाठी 12 महिने 18 काळ तू आहेस. तसाच हा वर्षाचा मान बाळगोपाळांचा स्वीकार करून घे. काय चुकवलं असेल सगळी पोटात घेऊन तालाबाप्रमाणे हा तुझा मान देत असताना जसा आतापर्यंत पाठीशी उभा आहेस तसाच मुराडोहरांमध्ये शेताबांधावरती तुझी बाळगोपाळ फिरत असताना नोकरी धंद्यासाठी परगावी गेलेले असं जिकडे तिकडे नोकरी धंदा करीत असताना त्यांच्या पाठीशी उभं राहून दळबळ असं देऊन नोकरी धंद्यामध्ये शेतीमध्ये सगळ्यामध्ये 12 महिने 18 काळ तुझं दळबळ उभं राहू दे अशी तुझ्या चरणाजवळ बाळगोपाळांच्या वतीने चौक आम्हामध्ये प्रार्थना करण्यात येत आहे. चिकन उघडायचं नाही काय चिकन शिजलं पाहिजे किंवा त्याचे राईस झाला तयार. राईस तयार झाला आमचा झालं आपलं. निवदाला काय काय घेतो आपण? कालीज, बोका आणि मंगळ हे सगळं मानाचं हे सगळं. हा का? मित्रांनो, राखणेच्या तसेच पालजत्रेच्या निमित्ताने एखाद्या स्थानिक सोहळ्या देवास शाकाहारी नैवेद्य दाखवून तर मांसाहारी देवास गावठी कोंबडीचे राखण देऊन अशा निसर्ग देवतास तृप्त करण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो. अशा स्थानिक देवता तृप्त व समाधानी झाल्यावर आपली वर्षभरातील शेतीची कामे निर्विघ्नपणे पार पडणार अशी श्रद्धा येथील शेतकऱ्यांच्या मनात असते. एकदा का मुरगाचा पाऊस सुरू झाल्यावर येथील शेतकऱ्यास क्षणाची ही वसंत मिळत नसल्याने या राखणीच्या निमित्ताने घरातील संपूर्ण कुटुंब, मुंबईत जाणारे चाकरमनी अशा सर्वांनाच या निमित्ताने कधी मिष्टान्न तर कधी चमचमीत जेवणाचा आस्वाद घेता येतो. यामुळे का होईना वर्षातून अशाच प्रसंगात केवळ 1-2दा घरात पाळलेली गावठी कोंबडी कापून कधीतरी अशा सुग्रास मेजवानी करण्याचा प्रसंग येतो. अशा 1-2 प्रसंगात चमचमीत मांसाहाराचा आस्वाद घेऊन कोकणातला शेतकरी सुखी आणि समाधानी असतो. याशिवाय आपल्या परिसरातील देवांचे देणे देऊन त्याला तृप्त केल्याचे समाधानही इथल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर असते. कोकणामध्ये काही ठिकाणी अनेक माहेर वाशिनीही त्यांच्या मुलाबाळांच्या रखवालीसाठी माहेरच्या अशा काही स्थळात व देवतांना राखण देते. ए भैरे बाबा, ही पवार भाऊ समजा. पवार भाऊ की हे 5 का 6 जण भाऊ आहेत. त्यांची ही सर्वांची मिळून राखण असते. ही तू मान्य करून घे. सर्वांना सुखपती दे. मुंबई, बडोदा, अहमदाबाद, ठाणा, पुणा जेवढे असतील त्यांची भावकी त्यांच्याकडे हे मान्य करून घे. भैरे बाचं
मित्रांनो, या कोकणातल्या राखणीमुळे माहेरच्या देवताविषयीची ओढ या निमित्ताने प्रत्येक कुटुंबातील स्नेहबंध अधिक दृढ होण्यास मदत होते. पावसाळ्यासाठीची तरतूद, पावसाळ्यासाठीचे नियोजन आणि ऐन पावसाळ्यात वाढलेला पाऊस, पूर आदी नैसर्गिक आपत्ती काळात गडबड होऊ नये, तसेच घरात रोजच्या वापरासाठी लागणारे साधन सामुग्री याची कमतरता होऊ नये यासाठी येथील पूर्वजांनी केलेली राखणी प्रथा आर्थिक व कौटुंबिक नियोजनाचा एक आदर्श उदाहरण आहे. मित्रांनो, हे आमचं कुलस्वामिनीचं मंदिर आहे गावातलं. आता जे तुम्हाला दाखवलं ते भैरवाचं मंदिर आहे आणि हे आमचं कुलस्वामिनीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपलं सर्व काही इथलं झालेलं आहे. आता आपण पारमाची गावात जाणार आहोत. तो जो नैवेद्य केलेला आहे तो आमच्या सर्व कुटुंबांसाठी केलेला आहे. तर आता आपण तिकडे जेवणार आहोत. तर आता आपण पारमाची जाऊया. तर मित्रांनो, आता राखण का दिली जाते ह्याच्याबद्दल आता थोडीशी तुम्हाला मी माहिती देतो. आपले जे पूर्वज होते किंवा आपले आजोबा पणजोबा त्या काळापासून हे राखण द्यायची प्रथा आजवर चालू आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की आपण ह्या जून महिन्यामध्ये राखण द्यायचं, देवाला राखण द्यायचं काम करतो. म्हणजेच देव कधी राखण मागत नाही किंवा बळी मागत नाही, पण त्याच्या खाली जे सेवक असतात ते त्यांच्यासाठी आपण हे देत असतो. कारण की आपल्या शेतामध्ये शेती करताना काही अडचणी येऊ नये किंवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी ह्यासाठी आपलं सर्वांचं रक्षण व्हावं ह्यासाठी ही राखण द्यायची प्रथा चालू आहे. आता पूर्वी बोकड कापला जायचा, कालांतराने त्याच्यामध्ये बदल होत गेला. त्यामुळं आता 2 कोंबडे घेतले जातात. एक आरवता कोंबडा असतो आणि एक बिन आरवता कोंबडा असतो. म्हणजे काय, जो बांग देतो तो म्हणजे आरवता आणि जो बांग नाही देत तो म्हणजे बिन आरवता. असे 2 कोंबडे घेतले जातात. आणि जो आरवता कोंबडा असतो त्याच्या पंखाखाली जो बिन आरवता कोंबडा तो ठेवला जातो आणि एकाच वेळेला दोघांचा बळी दिला जातो. म्हणजे 4 पायाचा जो आपण जी प्रथा आहे बळी द्यायची तर ती ह्याद्वारे पूर्ण केली जाते. तर अशा पद्धतीने बळी दिला जातो. आणि प्रत्येक कोकणी माणूस ह्या जून महिन्यामध्ये आपल्या देवाला साकडं घालून आम्हाला सर्वांना सुखी ठेव असं सांगतो आणि ही बळी देतो. आणि मग ते जो प्रसाद केला जातो तो आपल्या पूर्ण कुटुंबाला खायला दिला जातो. आता तो तुम्हाला मी दाखवतो की ते घरी आणून ते कशा पद्धतीने केलं जातं आणि तो कसा वाटला जातो हे तुम्हाला मी दाखवतो. मित्रांनो, हे आहेत कोंबडी वडे बनवण्याची पद्धत. ही कोकणामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. हे बनवण्यासाठी खूप वेळ लागतो, पण हे खाण्यासाठी खूप चविष्ट असतात. कोकणामध्ये ही सर्व प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने केली जाते. कुठल्याही आधुनिक उपकरणाचा वापर इथे केला जात नाही. हा पूर्ण स्वयंपाक चुलीवर होत असल्याने ह्याची चव काही वेगळीच असते. मसाला देतो चिकन मसाला गावाकडच्या तेवढा मसाला तिखट बघा आता तुमचा अंदाज आहे. तिखट आपलं हे बाजारचे तिखट व्हायला पाहिजे ना, थोडस घ्या. हे आपलं इकडचं तिखट का? कलर वेगळाच आहे त्याचा. तेच ना, घरच्या गाडीवरची मिरची म्हणजे भगवा कलर दिसतोय मिरचीचा, है ना?
हां टाक. हां बस तर आता ते पाणी ठेव. गाडी चालू नाही म्हणजे गाडी पुढे या. आता आपण ह्याच्या पुढची प्रोसिजर मी करणार आहे सुक्या चिकनची. ते सेपरेट आहे ना बाजूला. दोघांना हा बाजूचा कांदा लिंबू वाढू. या 2 ताटामध्ये वडा पोळे कोणत्या ह्या? मित्रांनो, आता इथून पुढे आपण बघणार आहोत कोकणातली पाल जत्रा. या पद्धतीमध्ये गावातल्या प्रत्येक घरातून वर्गणी घेतली जाते व त्याच्यातून एक बोकड आणून देवाला नैवेद्य केला जातो. ते काय आहे ते? कोंबड्याचं का? हां हां ह्याच्यात शिजवले गेले ना. हां तर ते मिक्स नको व्हायला म्हणून सेपरेट करा. ही जत्रा पूर्ण गावाची असते. यामध्ये प्रत्येक घरातला माणूस देवळामध्ये देवाच्या पूजेसाठी हजर असतो. मंदिरामध्ये देवाची भक्तिभावाने पूजा केली जाते आणि इथे बनवलेला नैवेद्य सर्वांना समांतर वाटला जातो. या निमित्ताने सर्व गाव, सर्व चाकरमनी एकत्र येतात आणि आपल्या पद्धतीने या जत्रेला हातभार लावतात. प्रत्येक चाकरमनी आपल्या शहरातली कामे बाजूला ठेवून ह्या जत्रेला हजर असतो. या निमित्ताने त्याला आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला आणि आपल्या देवाला भेटता येते. या निमित्ताने का होईना त्याला आपल्या मित्रांशी आणि देवाशी संवाद साधता येतो. आणि मित्रांनो, इथून निघताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद असतो. मित्रांनो, आता आपला राखणीचा कार्यक्रम पूर्ण संपला आहे, त्यामुळं आता आम्ही निघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्याला प्रेस करायचे विसरू नका, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. तर आता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.